नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 9.36% हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 दलदलयुक्त मृदा आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी एकही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक पाचवा, सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मायणी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 माहुली या ठिकाणी कृष्णा आणि वेण्णा या नदीचा संगम होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 धुळे जिल्ह्यामध्ये हनुमान शिखर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 धूपगड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती आहे? पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगररांग कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर कुडाळ या मार्गावर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे जिल्ह्यामध्ये व्हिक्टोरिया सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भुईकोट प्रकारचा नळदुर्ग हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इंद्रायणी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रात सौर ऊर्जात अग्रेसर जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सौर ऊर्जात अग्रेसर जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, अकलोली गरम पाण्याचे झरे कुठे आहे? अकलोली हे गरम पाण्याचे झरे कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिकेच्या साहाय्यानं तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरुवात केला हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 भिल्ल प्रकारची जमात आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राशी सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? महाराष्ट्राशी सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22, दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे?
दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकड्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती आहे? महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? तर ऑप्शन क्रमांक 4 150 किलोमीटरला भाषा बदलते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्याच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 20 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अस्तंभ शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? अस्तंभ शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा रांगेमध्ये सप्तशृंगी या देवीचे मंदिर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड या ठिकाणी मुरुड जंजिरा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दातीवारीची खाडी कुठे आहे? दातीवारीची खाडी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 शुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सह्याद्रीच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात. सह्याद्रीच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचे पठार असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदी खोरे कोणते? दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी ही वाहते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्व शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गोदावरी नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? गोदावरी नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी नदी ही समुद्राला राजमुद्री या ठिकाणी जाऊन मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदी उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी ही गोदावरी नदीची उपनदी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणते रक्तगट सर्वात्रिक दाता म्हटलं जातो? खालीलपैकी कोणते रक्तगट रक्तदाता गट म्हणला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 तांबड्या रक्तपेशी डॅश डॅशमध्ये तयार होतात. तांबड्या रक्तपेशी डॅश डॅशमध्ये तयार होतात. तर ऑप्शन क्रमांक 4 अस्थि मज्जेमध्ये तयार होतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओझोन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही? खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 श्री राजेश टोपे यांच्याकडे कोणत्या खाते मंत्रीपद आहे?
श्री राजेश टोपे यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सार्वजनिक आरोग्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर ऑप्शन क्रमांक 4 जस्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सर्वसाधारण परिस्थितीतील लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय? तर ऑप्शन क्रमांक 4 अंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात डॅश येथे आहे? देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इचलकरंजी या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जुन्नर तालुक्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडूने एकाच वर्षी 2 मेडल पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पटकावले आहे? खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडूने एकाच वर्षी 2 मेडल पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अन्वी लेखरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष त्या ग्रहाचा सदस्य नसतो? खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष त्या ग्रहाचा सदस्य नसतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 रायगड जिल्ह्यात येथे भात संशोधन केंद्र आहे. रायगड जिल्ह्यात येथे भात संशोधन केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कर्जत या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती डॅश स्तरीय आहे? महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती डॅश स्तरीय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 3 स्तरीय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केलेली आहे? जगातील पहिली मोटार कोणी निर्माण केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्ल बेन्झ यांनी निर्माण केलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 क्रियावाक्य हे वाक्याचा प्रकार नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 संत तुकडोजी महाराज आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे? कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुंद पूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय विधी विद्यापीठ NLU महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? राष्ट्रीय विधी विद्यापीठ NLU महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद, ऑप्शन क्रमांक 3 नागपूर, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्वच ठिकाणे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 शाळेजवळ वाहनाची कमाल वेगमर्यादा किती असते? शाळेजवळ वाहनाची कमाल वेगमर्यादा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशी 25 किलोमीटर असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 संत एकनाथमुळे ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील दारूबंदी उठावाचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील दारूबंदी उठावाचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या
खेळाकरिता दिला जातो? महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरता दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कुस्ती खेळाकरता दिला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणते आहे? सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वंदे भारत एक्सप्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खाकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चिपको आंदोलनाचे जनक कोण आहेत? चिपको आंदोलनाचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सुंदरलाल बहुगुण आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे? आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेख मुजीबुर रहमान यांना प्रदान करण्यात आला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी क्रिप्टो करन्सी कोणते आहे? खालीलपैकी क्रिप्टो करन्सी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इथेरियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय होतो? जिभेला हाड नसणे याचा होतो तर ऑप्शन क्रमांक 1 वाटेल ते बोलणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कस्तुरबा गांधी यांची आगा खान पॅलेस येथे समाधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 GST हा खालीलपैकी कोणता कर आहे? GST खालीलपैकी कोणता कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वस्तू व सेवा कर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कोविड-19 कोरोना काय आहे? कोविड-19 कोरोना काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विषाणू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केली? कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केली? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बायोटेक या कंपनीने तयार केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 हरित क्रांती ही कशाशी निगडित आहे? हरित क्रांती ही कशाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अन्नधान्य उत्पादन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मारुती चितमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत? मारुती चितमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 निसर्ग अभ्यासक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अमेरिकेच्या सध्याचा उपराष्ट्रपती कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत? अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस ह्या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहिले आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इलॉन मस्कने उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमेझॉन कंपनीशी संबंधित नाहीत. हे आपले करेक्ट आन्सर होईल.